तर सर्व पूरग्रस्तांसाठी आता सरकारही सरसावलेलं आहे। पाहूया टॉप 9 बातम्या। मराठवाड्यातील पूरस्थिती आणि राज्यातील विविध धरणांचा विसर्ग या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून या सर्वांचा आढावा घेतला गेलाय। जायकवाडी धरणातून 1,88,000 क्युसेक, येलदरी धरणातून 29,400, तर उजनीतून 75,000, हतनूर धरणातून 65,800 आणि गिरणा धरणातून 54,500 क्युसेकने विसर्ग सुरू असल्याची माहिती। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील सीना नदीला पूर, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। मंगेश शेवटेंच्या मोबाईलवरून उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नागरिकांची विचारपूस। अतिवृष्टीमुळे नागपुरातील कळमेश्वरमध्ये संत्रा बागांचं मोठं नुकसान। नागपुरातील नुकसानीची बावनकुळेंकडून पाहणी। 5 तारखेपर्यंत पंचनामा करण्याचे बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून सुटू नये अशा सूचना। सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेत चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। प्रत्येक घराचा शेतीचा पंचनामा वेगळा करावा लागतो, बावनकुळे यांचं वक्तव्य। अजित पवारांची उद्याची आमदारांसोबतची आढावा बैठक रद्द। आमदारांनी आपापल्या नुकसानग्रस्त भागात जाऊन मदत करावी, अजित पवारांच्या सूचना। मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासकडून पूरग्रस्तांना मदत। पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला न्यासकडून 10 कोटींची मदत। न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठींची घोषणा। राज्यभरातील पूर परिस्थितीचा विचार करून यावेळचा छत्रपती राजघराणे दसरा उत्सव अगदी साधेपणाने साजरा करणार, उदयनराजे भोसले यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती। पूरग्रस्तांना 12वी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ। पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना 15 दिवसांची मुदतवाढ। या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दादा भुसेंना सूचना।